Finally, wait is over. Biggest good news for PM Kisan 23rd installment releasing date declared by Central Government of India. नमस्कार मित्रांनो, मी योगेश फाबळे स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. प्रसार माध्यमांमध्ये मागील 2 दिवसांमध्ये तुम्ही हा न्यूज बघितला असेल की PM किसान सन्मान निधी योजनेच्या 23 हप्त्याची तारीख ही जाहीर करण्यात आली. नक्कीच मित्रांनो, 23 हप्त्याची तारीख इथे जाहीर झाली. लवकरच तुमच्या खात्यामध्ये तो हप्ता येणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसंदर्भात देखील एक विशेष महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये सर्व काही माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे शेतकऱ्यांनो, कारण की तुम्हाला सांगू शकतो की हे जे हप्त्याची तारीख जाहीर केली याच्या अगोदर त्यांनी एक महत्त्वाचे आदेश किंवा एकंदरीत शेतकऱ्यांना आव्हान केलं आहे की लवकरातच तुमचे स्टेटस ॲक्टिवेट करण्यासाठी जे PM किसान पोर्टलवरील आहे ती माहिती जुळवण्यासाठी भरण्यासाठी त्यांनी काही दिवसाचा टायमिंग शेष त्यांनी दिला आहे. अद्याप 4-5 दिवस अद्याप हे हप्ता वितरणाचे बाकी आहे. तत्पर्यंत तुम्हाला तुमच्या जे की पोर्टलवरील तुमच्या नावाचे सर्व काही स्टेटस तिथे पूर्णतः ओके आहे की नाही ते बघायचं आणि ओके असेल तरी परत एकदा ओके ते करायचं. नेमकं काय ती संपूर्ण माहिती बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. हे बघा, जर कधी तुम्ही तुमच्या PM किसानच्या पोर्टलवर गेले देखील आणि त्याच्यावरती तुमचं KYC स्टेटस बघितलं तर काही शेतकऱ्यांचं तिथे ऑलरेडी ॲक्टिवेट ओके दाखवते, KYC स्टेटस ओके दाखवते, परंतु तुम्हाला परत एकदा तिथे KYC करायचे. ते काय करायचे त्याचं कारण सांगू शकतो. हे बघा, PM किसान ह्या योजनेचे PM किसान आणि नमो शेतकरी या योजनेचे जे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येत असतात ते DBT प्रणालीद्वारे येत असतात. डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर थेट हस्तांतरित लाभ याच्या अंतर्गत येत असतात. तर याच्या माध्यमातून जे आपलं बँक सेटिंग असतं तर बँक सेटिंगमध्ये काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का, बहुतांश साऱ्या बँकांचे जे आहे की IFSC कोड जे असतात ते वारंवार इथे चेंज होत असतात, त्याच्यामध्ये बदल होत असतात. त्याचमुळे ही KYC प्रोसेस ही कंपल्सरी करण्यात आली. जर कधी तुमचं स्टेटस तिथे ओके देखील असेल तरी तिथे परत एकदा KYC करून घ्यायची. KYC करण्यासाठी काहीच लागत नाही. आधार कार्ड घेऊन आपल्या मोबाईलमध्ये देखील करू शकता किंवा तुम्हाला जमत नसेल तर एखाद्या CSC सेंटरला जाऊन व्हिजिट करून तिथे देखील तुम्ही आपली KYC प्रक्रिया अगदी काही मूल्यामध्ये तुम्ही ती कंप्लीट करू शकता. आता मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेच्या 23 हप्त्याची जी तारीख आहे ती तारीख ठरवण्यात आली 20 जून 2026 रोजी. तुमच्या खात्यामध्ये थेट जे आहे की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून जे आहे की PM सन्मान किसान निधी योजनेचा जो काही 23 हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये DBT करण्यात येईल. आता त्याचबरोबर शेतकऱ्यांना हे देखील प्रश्न आहे आणि हे देखील उत्सुकता आहे की नेमकं नमो शेतकरी सन्मान निधीचं काय झालं. तर बघा, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो काही 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता भेटणार आहे त्याच्या संदर्भात अधिकृतपणे कोणतीही घोषणा शासनाच्या माध्यमातून किंवा सहकार आयुक्तालय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ते करण्यात आली, परंतु सहकार आयुक्ताच्या माध्यमातून ही माहिती नक्कीच देण्यात आली की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी सर्व काही डेटा परत जुळवण्याचं काम शासन करू लागले. पात्र शेतकऱ्यांच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया ही प्रोसेस आता प्रगतीपथावर त्यांची चालेल. लवकरच PM किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 23 हप्ता तो त्यांच्या खात्यामध्ये आला, तुमच्या खात्यामध्ये DBT झाला की त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसामध्येच नमो शेतकरीचा देखील हप्ता वितरण अशी तरी माहिती एक स्क्रीनशॉट एकदा मी सहकार आयुक्तालयाचा जारी करतो, तिथे आपण बघू शकता. तर मित्रांनो, हेच काही महत्त्वपूर्ण अपडेट नमो शेतकरी आणि PM किसान या योजनेसंदर्भात. हालाकी PM किसानचा हप्ता 20 तारखेला तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे. नमो शेतकरीचा अद्यापपर्यंत कोणती घोषणा झाली नाही. जर कधी झाली तर नक्कीच व्हिडिओ बनवण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करू. त्याच्यासाठी चॅनल मात्र नक्कीच जॉईन तुम्ही इथे करून घेऊ शकता, अर्थात सबस्क्राईब करून घेऊ शकता. बघा नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.